तुम्हाला राज्याचे DCM आणि CMनी राज्यपालाची ऑफर दिली होती. अगदी शहा सोबत बोलणं झालं होतं. ऐनवेळी नेमकं काय झालं? आता काय झालंय त्यांना माहिती, परंतु त्यांनी शब्द पाळलेला नाही अजून तरी. आता यापुढे काय करणार? जी ऑफर कशी दिली हे सांगतो की दोन्ही डेप्युटी CM आणि CM हे जागा वाटप लोकसभेच्या करण्याकरता दिल्लीला गेले होते आणि त्याच वेळेला मला निमंत्रण होतं. त्या ठिकाणी मी गेलो. त्यांच्या जागा वाटपाची विभाग हे पूर्ण झाल्यानंतर मला बोलवलं अमित शहाने. हे सगळे आम्ही 4-5 लोक होतो. बावनकुळे पण होते आणि मला पहिल्यांदाच त्यांनी ऑफर दिली की तुम्ही ही जागा आमच्यासाठी सोडायची आहे. तुम्ही चांगल्या मताने निवडून येऊ शकता याची आम्हाला पण माहिती आहे, सर्वे आहे, पण ही आम्हाला जरा जागा आहे. त्या बदल्यात तुम्हाला काय हवं ते सांगा. मी त्यांना 2 गोष्टी समजावून सांगायचा प्रयत्न केला. इस बार 400 पार ही तुमची घोषणा आहे. त्यामधला एक का घालवता जर तुम्हाला 400 कमीत कमी पाहिजे? नाही नाही, ते बघू आपण. तुम्ही फक्त मला कमिटमेंट द्या की तुम्हाला काय पाहिजे. या ठिकाणी फक्त तुम्ही निवडणूक लढायची. त्यांना दुसरा एक विषय सांगून पाहिला की खुद्द BJPची निवेदनं तुमच्याकडे आली. नागपूरला जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेटले. हे जर स्वतःचे तुमचे लोक तयार नाहीत तर इतर लोकांचा तर मनामध्ये प्रचंड चीड आहे. त्यांचं वागणं, बोलणं, व्यवहार. आनंदरावजी, तो भी हमें जगह चाहिए. तर शेवटी मग आमचे CM पण बोलले, करूया आपण. त्यांनी गव्हर्नरच्या घोषणा केलेल्या आहेत. आपल्याला 2 देणार आहेत, आपल्याला 1 तुम्हाला दिली तर पुरेसे आहे. तर शेवटी आपल्याला काय होतं, हे सगळे नाही म्हटलं तरी आजच्या घडीला त्या घडीला मोठी माणसं आहेत आणि रिस्पेक्ट म्हणून आपण, नाही तर आता मी मंत्री असतो ना, सिनियर मोस्ट सभा माझा टर्म असते आणि निवडून यायला प्रचंड मतांनी निवडून आलो हे तुम्ही पण सांगा. आपली स्वतःची म्हणून बोलत नाही. परंतु ह्या सगळ्या गोष्टी अशा घडल्या. आता आम्ही त्या अपेक्षेवर होतो. मध्ये त्यांना एकदा मी भेटलो, त्यावेळी त्यांनी त्यांच्या लक्षात आणून दिलं होतं. हे पत्रही दाखवलं की CM डेप्युटी CMने जो प्रस्ताव तुम्ही सांगितला आणि दिलेला आहे, मुझे याद आहे, काय करणार आहे. आता ज्यावेळी परवाची लिस्ट आली 9 लोकांची, मग मी पुन्हा त्यांची अपॉइंटमेंट मागितली. तरी अपॉइंटमेंट दिली पण मला. मी आणि अभिजित केलं. क्या लाया है? लाया नहीं, आपने मुझे देना है वो कमिटमेंट दिखा रहा हूँ मैं. बोलले वाचले त्याने पुन्हा की गव्हर्नर ऑर इक्विव्हॅलंट टू गव्हर्नर असं स्पेसिफिकली आता दोघांच्या पत्रामध्ये आहे. ठीक आहे, करेंगे ना, अभी कहाँ खत्म हुआ है, और भी है, करेंगे. हे आता गेल्या आठवड्यापर्यंत झालेल्या गोष्टी आहेत. आता थोडा वेट करतो मी. तर मला स्वतःला असं वाटायला लागेल की एक क्युरेटिव्ह ॲप्लिकेशन असतं, अपील सुप्रीम कोर्टात. जे क्युरेटिव्ह जे आहे तो वेगळ्या बेंच असतो, 3-4 लोकांनी. ते 4 काय 50 लोकांना मॅनेज करतात, तो विषय वेगळा. परंतु थोडं तरी प्रेशर यावं. जर चीफ जस्टिसकडे गेलं तर मग त्यांच्यावर खरं प्रेशर येईल, असा एक विचार करतोय. जर नाही झालं तर त्याला पर्याय असणार. आपण आपले अधिकार का घालवायचे, असा एक सध्याची गोष्ट आहे.